न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। थॅलेसेमिया मुक्त भारतासाठी जनजागृती सायकल रॅली, जनकल्याण रक्त केंद्र व अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशन। भावी पिढी थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी विवाहपूर्व तपासणी करणे आवश्यक। सतीश इंदानी। जनकल्याण रक्त केंद्र व अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त थॅलेसेमिया जनजागृतीसाठी भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। थॅलेसेमिया मुक्त भारताच्या दिशेने समाजामध्ये प्रबोधन करणे, विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व पटवून देणे हे उद्दिष्ट या रॅलीमागे होते। थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार असून दोघेही कॅरियर असतील तर होणाऱ्या बाळाला थॅलेसेमिया होण्याचा धोका असतो। त्यामुळे लग्नाआधी तपासणी करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन जनकल्याण रक्त केंद्राचे कार्यवाह सतीश इंदानी यांनी केलं। सायकल रॅलीची सुरुवात जनकल्याण रक्त केंद्र नालेगाव येथून झाली व शहरातील विविध भागातून फिरत रॅलीचा समारोप पुन्हा रक्त केंद्र येथे करण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सतीश इंदानी, आदित्य चांदेकर, रुपेश भंडारी, डॉक्टर विलास मढीकर, चंद्रशेखर मुळे, डॉक्टर गौरी जोशी, डॉक्टर हर्ष शहा यांच्यासह अनेक सायकलिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। थॅलेसेमिया दिन केला जातो, आपल्याकडे साजरा केला जातो। त्यानिमित्त आज आपण अहिल्यानगर शहरामध्ये 10 मे रोजी सकाळी जनजागृती राईड थॅलेसेमिया अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशन जनकल्याण रक्त केंद्राच्या सहाय्याने पुढाकाराने आपण ती राईड आयोजित केली। यावेळी आपण चौकामध्ये जाऊन दिल्ली गेट, प्रोफेसर चौक, नंतर एकविरा चौक, अशा वेगवेगळ्या चौका, भिस्तबाग चौक, अशा वेगवेगळ्या चौकामध्ये जाऊन त्या ठिकाणी जनजागृती केली। या ठिकाणी थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे। त्यासाठी तो टाळण्यासाठी, त्याचे त्रास टाळण्यासाठी आपण विवाहापूर्वी फक्त चाचणी करून घेणं गरजेचं आहे। म्हणजे होणाऱ्या बालकाला तो रोग त्या ठिकाणी येणार नाही आहे, तर तेवढी काळजी फक्त घ्यायची आहे। म्हणजे मग पुढे औषधं त्याच्यावरती उपलब्ध आहेत। त्याच ठिकाणी त्यानंतर रक्तदान ह्याची आपलं श्रेष्ठदान हे सगळ्यांना माहीत आहे। तर रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि आता सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे तर त्यामध्ये आपल्या जवानांना सुद्धा रक्तदानाची गरज आहे, रक्ताची गरज आहे। तर आपण सर्वांनी यावेळी पुढे येऊन रक्तदान करायचं आहे आणि रक्तदान शिबिरं वेगवेगळ्या सर्वांनी आयोजित करायची आहे आणि रक्तदान करायचं आहे, असं आवाहन मी या निमित्ताने करतो। अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशनला या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी जनकल्याण रक्त केंद्राने जे सहकार्य केलं, आम्हाला सामील करून घेतलं, त्या आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। अहिल्यानगर जनकल्याण रक्तपेढी आणि अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आज थॅलेसेमिया दिनानिमित्त एक जनजागरण रॅली नगर शहरात आयोजित करण्यात आली होती। या रॅलीमधून समाजामध्ये हाच संदेश दिला की आपल्याला थॅलेसेमिया मुक्त भारत करायचं आहे आणि त्यासाठी जनकल्याण रक्त केंद्र 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस अहोरात्र प्रयत्न करत आहे। या रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी जनतेने जनकल्याण रक्त केंद्र अहिल्यानगर येथे वेळोवेळी भेट देऊन रक्तदान करून आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मदत करावी, असं या थॅलेसेमिया दिनाच्या निमित्ताने मी समाजाला आवाहन करतोय। जनकल्याण रक्त केंद्र थॅलेसेमियासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहे। वर्षाकाठी जवळपास 140 मुलांचं दर महिन्याला त्यांना रक्ताची बाटली मोफत देण्यात येते। यासाठी सर्वसाधारणपणे 15 ते 18 लाख रुपयांचा खर्च होत असतो। हे सर्व समाजाकडून मिळणाऱ्या मदतीवरच घडत असतं। यासाठी जनकल्याण रक्त केंद्र समाजाचं खूप आभार व्यक्त करत आहे। धन्यवाद। 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा केला जातो। थॅलेसेमिया मेजर आणि मायनर असे 2 प्रकार त्याच्यामध्ये पडतात। मेजर आणि मायनरमध्ये जे मायनरमध्ये आईवडील जर असतील तर त्यांचं चाइल्ड बेबी जे आहे ते थॅलेसेमिया मेजर म्हणून जन्माला येतं। तर याचा अवेअरनेस खेडोपाडी वगैरे सर्वत्र व्हावा म्हणून जनकल्याण रक्तपेढी आणि अहिल्यानगर सायक्लिस्ट
ग्रुपने एक अवेअरनेस कॅम्प अरेंज केला होता. त्याबद्दल दोघांचे खूप खूप मनापासून आभारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याचा अवेअरनेस खेडोपाडी व्हावा अशी मी जनकल्याण रक्तपेढी आणि अहमदनगर अहिल्यानगर सायक्लिस्ट ग्रुपला विनंती करतो.